माणसाच्या उत्क्रांतीबाबत अनेक प्रश्न विचारले जातात। आज कारंज्यामध्ये अशाच एका प्रश्नावरती आपण चर्चा करणार आहोत। तो म्हणजे माणसाची उत्क्रांती जर माकडापासून झाली असेल तर आपल्या आजूबाजूला अजूनही माकडं अस्तित्वात कशी काय? माणसाच्या उत्क्रांतीबाबत आपल्याला जे नेहमी चित्र दाखवलं जातं ते चित्र काय तितकंसं बरोबर नाहीये। आज वाघ, सिंह, चित्ता, बिबट्या यांच्यासारखे मार्जर कुळातले प्राणी जसे अस्तित्वात आहेत, तसेच चिंपांझी, ओरांगुटांग, लंगूर, गोरिला हे वानर कुळातील प्राणी पण अस्तित्वात आहेत आणि त्यातलाच एक म्हणजे मानव। यातील प्रत्येक प्रजाती ही त्यांच्या पद्धतीनं उत्क्रांत होत आलेली आहे। उदाहरणार्थ जर गोरिला बघितला तर गोरिलाचे सुद्धा अनेक पूर्वज होऊन गेलेत हे आपल्याला अवशेषांवरून समजतं आणि तीच गोष्ट चिंपांझींच्या बाबतीतही आहे। वानर कुळातील या प्राण्यांची उत्क्रांतीची टाइमलाईन जर आपण बघितली तर आपल्याला हे आढळेल की आपल्या सर्वांचा पूर्वज हा प्रॉझिमियन किंवा लॉरिस नावाचा अतिशय प्राथमिक प्राणी होता की जो झाडांवरती राहायचा। 12 ते 16 कोटी वर्षांपूर्वी ह्याच लॉरिस प्राण्यांमधील काही जणांनी आपल्या भोवताली होणाऱ्या बदलांनुसार स्वतःमध्येही बदल घडवून आणले आणि त्यातून निर्मिती झाली आजच्या ओरांगुटांच्या पूर्वजांची। काही लॉरिस प्राण्यांनी स्वतःमध्ये वेगळ्या प्रकारचे बदल घडवून आणले आणि त्याच्यामधून निर्मिती झाली गोरिलांच्या पूर्वजांची। अगदी ह्याच पद्धतीनं माणसाचे पूर्वज म्हणजे निअँडरथल्स किंवा होमोसेपियन्स यांची प्रजाती तयार झाली। मग माकडाच्या इतर प्रजातींपेक्षा माणूस अशा वेगळ्या पद्धतीने उत्क्रांत कसा काय झाला? खरं तर मानवाचे पूर्वज हे मूळचे आफ्रिका खंडातले। पूर्वीच्या काळी ते सुद्धा झाडावरतीच राहणारे आणि झाडांची पानं, फळं खाऊन पोट भरणारे होते। निसर्गात होणाऱ्या बदलांमुळे आफ्रिकेतील त्या भागातल्या झाडांची संख्या ही कमी होऊ लागली आणि मग आपल्या पूर्वजांना झाडावरून जमिनीवर उतरावं लागलं। मैदानी भागात राहिल्यामुळे हळूहळू माणूस 2 पायांवरती चालायला शिकला। स्वतःचं पोट भरण्यासाठी त्यांनी इतर प्राण्यांची शिकार करणं चालू केलं। अधिक ऊर्जा असलेला आहार आणि शिकारीची कला अवगत झाल्यामुळे माणसाचा मेंदू आणि मज्जासंस्था ह्या चांगल्या प्रकारे विकसित होऊ लागल्या। उत्क्रांती ही एखादं उद्दिष्ट किंवा एखादा मार्ग समोर ठेवून होत नसते। निसर्गात झालेले बदल हे त्या प्रकारच्या उत्क्रांतीला कारणीभूत ठरतात। आज अस्तित्वात असणारे चिंपांझी किंवा गोरिला यांच्यामध्ये गेल्या 10 लाख वर्षांमध्ये फारसा बदल झालेला आढळत नाही, कारण त्यांचा नैसर्गिक अधिवास आजही बऱ्यापैकी तसाच्या तसा टिकून आहे। त्यामुळे सगळ्या प्रकारच्या वानरांची उत्क्रांती ही एकाच पद्धतीनं व्हायला पाहिजे असं अजिबात नाहीये। आणि तसंच पृथ्वीवरील सगळ्या प्राण्यांमध्ये माणसाचीच उत्क्रांती सर्वात जास्त झाली हे म्हणणंही खूप चुकीचं आहे। पृथ्वीवर आज अस्तित्वात असणारे सगळे सजीव हे आजपर्यंत त्यांच्या उत्क्रांतीच्या सगळ्यात वरच्या टप्प्यावरतीच आहेत। मुंग्या आणि काही प्रकारचे खेकडे यांच्यामध्ये गेल्या कित्येक कोटी वर्षांमध्ये काहीही बदल झालेले नाहीये। उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतानुसार सर्व सजीव हे नैसर्गिकरित्या जन्माला येतात। निसर्गामध्ये होणाऱ्या बदलांनुसार जो सजीव स्वतःमध्ये बदल घडवून आणतो तोच त्याचं अस्तित्व टिकवून ठेवू शकतो। आजचा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। कारण्याच्या पुढच्या भागात भेटूयात एक नवीन विषय घेऊन। धन्यवाद।